तर इथे मी शेवची भाजी बनवलेली आहे. बऱ्याच दिवसापासून मी शेवची भाजी बनवायचा विचार करत होती. तर मला शेवची भाजी खूप आवडते आणि इकडे मी डाळ बनवलेली आहे. किट्टूसाठी मला रोज वरण बनवावंच लागतं, कारण मुलं घरामध्ये असले ना तर किट्टू जेवण नाही करत का? आपल्याला डाळ ये जेवायला. आणि इकडं मी नेऊन ठेवलं मी सगळं. आता जेवायचीच तयारी चालू आहे. किती वाजले पप्पाला तर दाखवूच नाही शकत. आणि आम्ही नेहमी पप्पा तर बोलत होती मी का हो तुमचं कामाचं रुटीन काय? तुम्ही एवढ्या वाजता येता? हा आता किती वाजले बघा बरं. 11 सव्वा 11 वाजले. टाइम 10:30चा टाइम 10:30. 10:30 वाजता यायचं, 11 सव्वा 11 वाजता जेवण करायचं. बाबा काही खरं नाही. आता फक्त ताटच वाढून घेतलं, आणखी तर भाजी गरम करायची राहिली. हळूहळू हळूहळू करा. वेळून जातो. तर मग असं करता करता नाही का आम्हाला झालं आहे. आता हे सकाळ झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी चहा ठेवलेला आहे. भांडी पण माझी झालेली आहे. मी माझ्या गॅसचा ओटा पण मी स्वच्छ केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित मी जसं नाही का ॲडजस्टमेंट करून नाही का भांडी वगैरे इथे खिडकीवरतीच लावलेली आहे. कारण की इथे नाही का सगळे इकडं भिंतीला नाही का स्टाईल लावलेली आहे. त्याच्यामुळं नाही का इथे खिळे वगैरे पण काही मारू नाही शकत आपण. आणि आता मी फ्रीजमध्ये पूर्ण फ्रीज माझा खाली झालेला आहे. फक्त कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे. सगळं भाजीपाला संपलेलं आहे. मला भाजीपाला पण आणावं लागेल. यांना सुट्टी राहणार त्या वेळेला आणणार मी. आता इकडं बघू शकता तुम्ही झक्क कसं काही प्रकाश आहे ना, बघू शकता तुम्ही. एवढं मोकळं आकाश आहे ना की एवढे दिवस आभाळच आभाळ होतं. त्यामुळं ना खूप म्हणजे मला करमतच नव्हतं. पण आता खूप छान वाटते. आणि इकडं पण वातावरण ना अगदी सुंदर. आणि मी तुम्हाला रोज दाखवते ना, मला खरंच मनापासून नाही का इकडलं वातावरण खूप जास्त आवडते. असं वाटते की हिरवं हिरवं जिथं आहे ना त्या सानिध्यात राहायचं. आणि आम्ही पण तसंच प्लॉट बघितलेलं आहे की जिथं सगळे इकडे आम्ही झाडं लावणार आहे मस्तपैकी छानपैकी. जेव्हा आमचं घर होईल ना रेडी, त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओज पण दाखवणार की मी कसे झाडं लावलेले आहे. आणि मी सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत जाणार. तर त्यासाठी तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ आवडतील. मला माहिती आहे तुमचं प्रेम माझ्यावरती आहे. तर इथे मुलगा खेळत आहे आणि तो कार्टून पण बघत राहतो. त्याचं दिवसाचं रुटीनच हे आहे की कार्टून बघायचं. आणि
कडी लावलेली आहे. किट्टूच्या शाळेमध्ये जाते. किट्टूला घ्यायला इथे मी दाखवत आहे. माझे कपडे वगैरे धुवून झालेलेच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी सकाळलाच कपडे वगैरे धुते. आता मी किट्टूला घ्यायला जात आहे आणि तुम्हाला मी दाखवते की मी किती वरती राहते, किती टेरेसवर राहते. तर एक एक फ्लोअर मी नाही का खाली उतरून मी तुम्हाला दाखवणार आहे का मी किती वरती राहते. आणि खरंच मला इतका त्रास होते ना का खूप जास्त भयंकर मला त्रास होते खाली उतरण्याचा, वरती येण्याचा. खाली उतरण्याचा कारण किट्टूला मला रोज शाळेमध्ये न्यावं लागते आणि आणावं लागते. तर भरपूर मला त्रास होतो आहे. आणि आधी तर मला इतकं म्हणजे जड जायचं ना, लय अवघड व्हायचं. म्हणजे खाली उतरायचं आणि जायचं म्हटलं म्हणजे मला खूप खूप जास्त अवघड व्हायचं. पण आता नाही का, आता 2-3 वर्ष झाली आता कधी कधी खाली उतरायला काही नाही वाटत, वरती चढायला लई अवघड होतं. तर तुम्ही बघू शकता असं करता करता 3रा फ्लोअर आलेला आहे. तर तुम्हाला कळतच आता की मी कितव्या फ्लोअरवरती राहते आणि इतक्यावरती का राहते, कारण की त्याचं पण एक कारण आहे. इथे 26 जानेवारीचा कार्यक्रम नसतो. नाही, आम्ही याला राजीव गांधी नगरमध्ये असतो. ती मॅडम स्वारगेटवर नाही, मी इथे एकटी काय नाचू. त्यांना फोन लावला, त्यांनी तर उचललाच नाही. हा, मी म्हणते त्यांना काय हे कोण कोण पण लाडके बहिणीचे याच्यात याचे करत बसतात म्हणून ते नाही आणि मी आपल्या तिकडे राजीव गांधी नगरमध्ये तिथं याला असते. सकाळी उठवलं, मी म्हणलं चल तुला शाळेला घेऊन जाते 26 जानेवारी. हा ना. नाही करत ते तिकडं ह्याला स्वारगेटवर नाही यायला म्हणजे नाही. आणि मग मी जाते इथं राजीव गांधी नगरमध्ये. उद्या कशी सुट्टी? उद्या हे इथे अजित पवार वाटले ना, त्याची उद्या देतील. आज शाळा आहे ना, उद्या आजच मी ते म्हणलं आजच बंद नाही आहे. मला माहिती. पण असली तर मी त्या सटपळबाईला मी फोन करणार, म्हणजे कोण आलं तर नको सांगणार. नाही तिच्याकडे सध्या इथं फोन नाही आहे, मग घरी फोन करेन. आम्हाला कळतं कधी हां बॉटल हा ते उगा त्यांना त्रास सांगायला सारख्या म्हणून आम्ही काय इकडे रोजच्या मंदिरामध्ये येते हा तुम्ही येताय, बाकीची लांबून वगैरे येतात ते म्हणते. आणि त्यांचं काय की मॅडम आज नाही सुट्टी दिली म्हणजे उद्या असं वाटलं. बिचारे वारले तर दर वार. ऍक्सिडेंट. हो उद्या तुम्ही आलाय तर मग सुट्टी असली तर तुम्हाला मी फोन करून सांगते. मग यांना कोण आली तर ते बॅगेत टाक. अरे हे कशाला घेतले रे, तू खात नाही काही नाही, हे कशा नको. पोटांना नको राहू दे आता टाकलं. आता